तुम्ही सर्वप्रथम Googleवर जायचं आहे. तिथं पीएम किसान हा सर्च करायचा आहे. सर्च केल्याच्या नंतर एक तुम्हाला वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील. एक ऑप्शन नाऊ फॉर्मर रजिस्ट्रेशन म्हणून दिसेल आणि दुसरं ऑप्शन नाऊ युअर स्टेटस असा एक ऑप्शन दिसेल. मग तुम्हाला नाऊ युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक पेज ओपन दिसेल. त्या ठिकाणी एंटर रजिस्ट्रेशन नंबर असा एक पेज दिसेल आणि त्यावर तुम्हाला क्लिक करून त्या ठिकाणी तुमच्या पीएम किसान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे जो काही कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि भरल्याच्या नंतर तुम्हाला गेट ओटीपी यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ठिकाणी 2 ऑप्शन दिसत आहेत, जे की इलिजिबल स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ई-केवायसी असा एक ऑप्शन दिसत आहे. त्याच्या पुढं येस आणि ग्रीन टिक असे केलेले आहे. तर ह्याचा अर्थ समजायचा की तुमची ई-केवायसी झालेली आहे. जर त्या ठिकाणी तसं नसेल, ग्रीन टी नसेल, तर असं समजायचं आहे की तुमची ई-केवायसी झालेली नाही. अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.